सोलापूर शहरातील अनियमित, अपुरा आणि दूषित पाणी पुरवठ्याच्या प्रश्नावर राष्ट्रीय छावा संघटना आक्रमक झाली असून प्रदेश उपाध्यक्ष अॅडव्होकेट योगेश पवार यांनी महापालिका आयुक्तांकडे लेखी निवेदन देत तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे। तसेच पुढील 15 दिवसात परिस्थितीत सुधारणा न झाल्यास न्यायालयीन लढा उभारण्याचा इशारा त्यांनी दिला आहे। अॅडव्होकेट पवार यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की उजनी धरणात पुरेसा पाणीसाठा उपलब्ध असतानाही सोलापूर शहरात 5 ते 6 दिवसातून केवळ एकदाच पाणी पुरवठा होत आहे। सार्वजनिक आरोग्याच्या निकषानुसार प्रत्येक नागरिकाला नियमित आणि स्वच्छ पाणी मिळणे अपेक्षित असताना शहरातील अनेक भागांमध्ये तीव्र पाणी टंचाई जाणवत असल्याचे त्यांनी नमूद केले आहे। तसेच कमी क्लोरिनेशन, गळक्या पाईपलाईन आणि मलमिश्रित पाणी पुरवठ्यामुळे गॅस्ट्रो, कावीळ आणि टायफॉइड सारख्या आजारांचा धोका वाढल्याचा आरोपही निवेदनात करण्यात आला आहे। काही भागात काळे आणि दूषित पाणी पुरवठा होत असल्याने नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे। हे आहे दक्षिण सोलापूर तालुक्यातील वळसंग। इतिहासाची समृद्ध परंपरा आणि उज्ज्वल भविष्याची नवी दिशा, प्रगतशील आणि वेगाने विकसित होणारे गाव वळसंग। कुरनूर धरणाच्या सानिध्यात निसर्गरम्य वातावरणात वसलेले वळसंग सोलापूर पासून फक्त 12 ते 15 मिनिटे, अक्कलकोट पासून फक्त 12 ते 15 मिनिटे आणि रेनगर पासून केवळ 7 ते 8 मिनिटे अंतरावर सोलापूर अक्कलकोट महामार्गावरील उड्डाण पूल आणि वेगवान महामार्गाच्या थेट संपर्कात असलेले वळसंग। महामार्गावरून थेट वळसंगला सोलापूर अक्कलकोट गुलबर्गा महामार्ग, मोहोळ मंद्रुप वळसंग रिंग रूट, मुंबई पुणे हैदराबाद महामार्ग आणि सुरत चेन्नई ग्रीनफील्ड एक्सप्रेस अशा एकापेक्षा जास्त महामार्गाने वेढलेले गाव म्हणजे आपलं वळसंग। वळसंग हे आता महाराष्ट्राच्या नकाशावर नव्या विकासाचे केंद्र बनले आहे। वळसंगमध्ये आहेत प्रसिद्ध मंदिरे, सोलार हब, टोलनाका, जवळच आहे कुरनूर धरणाचे ताजे पाणी आणि निसर्ग सौंदर्य आणि विविध ठिकाणी आकर्षक हॉटेल्स व ढाबे सुद्धा। प्रवासात थकलेल्या प्रवाशांसाठी स्वादिष्ट जेवण, आराम, ताजेतवाने आणि प्रदूषण मुक्त वातावरण। वळसंग हे केवळ गाव नाही, एक उत्कृष्ट थांबा आहे, एक संधी आहे, एक भविष्य आहे। वळसंग ऐतिहासिक वारसा, आधुनिक कनेक्टिव्हिटी आणि उद्याच्या विकासाची हमी। सोलापूर जिल्ह्याचा अभिमान आणि महाराष्ट्राचा गौरव। वळसंग।